एका गावात विक्रम नावाचा एक व्यापारी राहत होता. खूप श्रीमंत, पण तितकाच अहंकारी. त्याच्याकडे पैसा होता, सत्ता होती, प्रतिष्ठा होती, पण माणुसकी नव्हती. गावात एखादा गरीब माणूस मदतीसाठी आला की विक्रम त्याचा अपमान करायचा. तो नेहमी म्हणायचा, गरीब लोक गरीबच राहतात, कारण ते कमजोर असतात. आणि मग मोठ्याने हसायचा. गावातील लोक त्याला घाबरायचे, म्हणून कोणीच त्याच्या विरोधात बोलत नव्हतं. पण एक शनिवार त्याचं आयुष्य बदलणार होतं. त्या दिवशी संध्याकाळच्या वेळी एक वृद्ध माणूस त्याच्या दुकानासमोर येऊन उभा राहिला. त्याचे कपडे फाटलेले होते, चेहऱ्यावर थकवा होता आणि डोळ्यात एक विचित्र शांतता. त्या वृद्धाने शांत आवाजात फक्त थोडंसं पाणी मागितलं. पण विक्रम हसला. काम करायला हात नाहीत का? भीक मागायला लाज नाही वाटत? गावातील लोक शांत उभे राहिले. त्या वृद्धाने काही क्षण विक्रमकडे पाहिलं आणि म्हणाला, गर्व माणसाला अंध बनवतो. आणि तो तिथून निघून गेला. पण त्या दिवसानंतर विक्रमच्या आयुष्यात विचित्र गोष्टी घडू लागल्या. व्यापारात नुकसान, मित्रांनी साथ सोडली, घरात भांडणं आणि रात्री झोपही उडाली. रोज रात्री त्याला एकच स्वप्न पडायचं. काळं आकाश, कावळ्याचा आवाज आणि दूर उभा असलेला तोच वृद्ध. गावातील लोक म्हणू लागले, ही शनीची परीक्षा आहे. पण विक्रमला अजूनही विश्वास नव्हता. एक दिवस त्याच्या दुकानाला आग लागली. क्षणात सगळं संपलं. पैसा, प्रतिष्ठा, मित्र, सर्व काही. तो रस्त्यावर बसून रडत होता. तेवढ्यात त्याच्या समोर पुन्हा तोच वृद्ध आला. पण यावेळी त्याच्या डोळ्यांत विचित्र तेज होतं. वारा जोरात वाहू लागला. आकाश काळं पडलं. वृद्ध म्हणाला, जेव्हा माणूस दुसऱ्यांच्या वेदना विसरतो, तेव्हा शनी त्याला स्वतःच्या वेदनांची ओळख करून देतात. विक्रम घाबरला. तो वृद्धाच्या पायावर पडला आणि अचानक त्या वृद्धाचं रूप बदलू लागलं. काळे वस्त्र, गंभीर डोळे, आकाशात विजा चमकू लागल्या. ते स्वतः शनिदेव होते. विक्रम थरथर कापत होता. शनिदेव म्हणाले, मी शिक्षा देण्यासाठी नाही आलो, मी तुला माणुसकी शिकवण्यासाठी आलो. कर्माचं फळ प्रत्येकाला मिळतंच. त्या दिवसानंतर विक्रम पूर्ण बदलला. तो गरिबांना मदत करू लागला, प्राण्यांना अन्न देऊ लागला आणि प्रत्येक शनिवारी शांतपणे शनिदेवांसमोर दिवा लावू लागला. कारण आता त्याला समजलं होतं, शनिदेव रागाचे देव नाहीत, ते न्यायाचे देव आहेत.